नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा एकूणच देशभरामध्ये निवडणुकांची चर्चा सुरू आहे आणि 5 विविध राज्यातल्या निवडणुका झाल्या, त्यांचं मतदान झालं. आता 4 मे रोजी त्यांचे निकाल लागणार आहेत, त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आणि प्रामुख्याने पश्चिम बंगालमधल्या निवडणुकांचं काय होणार, त्यात काय निकाल लागणार, याकडे सगळ्यांचं जरा जास्तच लक्ष आहे. याचं कारण तिकडचा जो काही गेल्या जवळपास 15 वर्ष ममता बॅनर्जींचं सरकार आहे, तर ते यावेळेला सरकार जाईल, भाजपाचं सरकार येईल असा अंदाज व्यक्त केला जातोय. भाजपाकडून जोरदार त्या ठिकाणी तयारी केली गेली, डावपेच लढवली गेली, स्ट्रॅटेजी आखली गेली. ममता बॅनर्जींनी सुद्धा एकटीने चांगला लढा दिलेला आहे. अशा सगळ्या परिस्थितीत काय होणार याबद्दल लोकांच्या मनामध्ये उत्सुकता आहे. अर्थात तामिळनाडू, आसाम, पुद्दुचेरी, केरळ यामध्ये सुद्धा काय होईल याबद्दल सुद्धा कुठेतरी चर्चा आहेच. पण प्रामुख्याने ममता बॅनर्जी आणि म्हणजे त्यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष आणि भाजपा यांच्यात टक्कर असल्यामुळे याकडे लोकांचं जास्त लक्ष आहे. तर त्या अनुषंगाने पश्चिम बंगालमध्ये काय होईल याविषयी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आणि इतर निवडणुका ज्या आहेत त्यांच्यावर सुद्धा थोडासा प्रकाश टाकूया. आणि त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत प्रफुल्ल फडके, मुंबई चौफेरचे संपादक आहेत, स्वतः लेखक आहेत, रामायण महाभारतात त्यांचा अभ्यास आहे, त्याच्यावर आधारित अशी त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. तर आजचा विषय मात्र राजकारणाचा आहे आणि त्याविषयी त्यांच्याशी बोलूया. प्रफुल्लजी, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. आता सध्या चर्चा जी आहे ती अर्थातच पश्चिम बंगालच्या निवडणुकीची आहे. 23 तारीख आणि 29 तारखेला मतदान झालं आणि जोरदार मतदान झालं. 90% अधिक मतदान पहिल्यांदाच झालेलं आहे. तर त्या अनुषंगाने काय बदल होईल असं वाटतंय. तर आता जे काही एक्झिट पोल वगैरे आले, अर्थात एक्झिट पोलवर काही विश्वास ठेवता येतो असं नाही, कारण प्रत्येक वेळेला त्याचे अंदाज जे ते फोल पण ठरतात. तुमचा काय अंदाज आहे या सगळ्या निवडणुकीच्या अनुषंगाने? सोमवारी 4 तारखेला या 5 राज्यांचं मतमोजणी होईल आणि दुपारपर्यंत निकाल येतील. यामध्ये पश्चिम बंगाल सगळ्यात शेवटी घेऊया. आधी 2 मिनिटात मी उरलेल्या 3.5 राज्यांचं बोलतो, कारण पुदुच्चेरी अर्धच राज्य आपण म्हणूया, केंद्रशासित असल्यामुळं तिथं सध्या सत्तेत भाजप आहेच आहे आणि ती जैसे ती परिस्थिती राहील, त्याच्यात काही बदल होणार नाही. केरळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून भाजपनं चंचू प्रवेश केलेला आहे. तिथं UDF आणि LDF यांची सातत्यानं सत्ता राहिलेली आहे. त्यामुळे तिथं जरी फारशी आशा नसली भारतीय जनता पक्षाला, तरी 4-5 आमदार जरी त्यांनी निवडून आणले तर ते चांगल्यापैकी यश आहे म्हणता येईल. तामिळनाडूमध्ये DMK AIDMK याच्यामध्ये विजय फॅक्टर जो आलेला आहे आत्ता, तिथं भाजपनं फारशी ताकद लावलेली नाही आहे किंवा जागा वाटपात पण फारसं घेतलेलं नाही आहे. DMK AIDMK मध्येच त्यांनी लढत ठेवलेली आहे आणि विजय हा त्यांचा एक लिटमस टेस्ट असणार आहे. त्यामुळे आत्ता त्यांनी तामिळनाडूकडं आशा ठेवलेलीच नाही आहे. त्यामुळे तिथं DMK पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता आहे. आसाममध्ये हेमंत बिश्व शर्मा गेले 2 टर्म आणि आता 3री टर्म ते पुन्हा सहजपणे जिंकतील. कारण तिथं सगळ्यात महत्त्वाचं काय, स्थानिक सुरक्षा, नागरी सुरक्षा, पायाभूत सुविधा आणि बंगाली लोकांचं जे आक्रमण तिथं होत होतं ते थांबवलं गेलेलं आहे आणि विकास कामाच्या जोरावरती तिथं प्रचंड विश्वशर्मावरती लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे तिथं भाजप पुन्हा 3ऱ्यांदा सत्तेत येईल. महत्त्वाचा विषय आहे तो पश्चिम बंगाल. आता पश्चिम बंगालच्या बाबतीत विचार केला तर सगळ्या देशाचं लक्ष पश्चिम बंगालकडे आहे. बाकीच्या निवडणुका कोणी विचारातच घेतलेल्या नाही आहेत. याचं कारण 3 दशकं 2.5 दशकं डाव्यांनी आणि आता 2 दशकं तृणमूल काँग्रेसनं ममता बॅनर्जींनी काढलेली आहेत. पण त्यांच्या स्ट्रॅटेजीमध्ये काहीच फरक राहिलेला नाही आहे. की विकासाला विरोध हेच त्यांचं पहिल्यापासूनचं होतं. की
एक काळ असा होता की कलकत्ता पश्चिम बंगाल हे आपलं औद्योगिक क्षेत्र होतं. पण ह्या दोन्ही प्रवृत्तींनी तिथला उद्योग हलवलेला आहे सगळा. अगदी ममतांची सुरुवातच तिथून झाली, नॅनो प्रकल्पाला विरोध करून. प्रकल्पांना विरोध करणं म्हणजे तुम्ही रोजगाराला विरोध करणं, रोजगाराला विरोध करणं म्हणजे तुम्ही तरुणाईवरती अन्याय करणं. मग या तरुणांना गुन्हेगारी जगताकडे जाण्याशिवाय किंवा स्थलांतरित होण्याशिवाय पर्याय राहत नाही. आणि आज ही खतखत तरुणांमध्ये बंगालमध्ये प्रचंड प्रमाणात वाढते की हे सरकार काहीच करत नाही. लोकांनी शहाणं झालं नाहीच पाहिजे, शिकलं तरी तिथं भिकमांग्यासारखीच अवस्था झाली पाहिजे. हे अत्यंत दुर्दैव आहे. आणि हा इथं कुठंतरी लोकांना बदलाची अपेक्षा आहे आणि तिथं भारतीय जनता पक्ष हा त्यांना आशेचा किरण दिसतो. पण हे 2021लाच होऊ शकलं असतं, पण झालं नाही. याचं कारण ममता बॅनर्जींची गुंडगिरी, नक्षलवाद आणि बोगस मतदान. आत्ता ह्या खेपेला झालंय काय की मतदार याद्यांचं जे शुद्धीकरण केलं गेलं त्याच्यामध्ये संपूर्ण पश्चिम बंगालमधून 50 लाख नावं वगळली गेलेली आहेत. आता 294 जागा आहेत तिथं. तर सरासरी प्रत्येक मतदारसंघातील 18,000 मतं वगळली गेलेली आहेत. विधानसभेला निवडून येण्यासाठी 1-2 हजारच्या फरकानं सुद्धा आलेल्या सीट बऱ्याचशा होत्या. तिथं 18,000 मतं कमी होणं हा फार मोठा ममता बॅनर्जींना दणका बसणार आहे. दुसरा मुद्दा असा आहे की मतदानाची टक्केवारी 92 ते 93% झालेली आहे. 93% लोकांनी मतदान केल्यामुळं बोगस आणि दुसऱ्याच्या नावावर मतदान करणाऱ्यांना आळा बसलेला आहे तिथं आपोआपच. की ज्याला 58 ते 60% मतदान होतं तेव्हा 40% तुम्हाला चान्सेस असतात. पण आता फक्त 6 ते 7% तुम्हाला चान्स राहिलेत बोगस मतदानाला. त्याच्यामध्ये मृत लोक असतील, बाहेर गेलेली असतील, ऑन ड्युटी काम करणारी असतील, अशी लोकांची नावं असतील. त्यामुळे तिथं त्यांना तो स्कोप मिळालेला नाही आहे कुठली गुंडगिरी. हे निवडणूक आयोगानं तिथल्या पोलीस प्रशासनानं अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. त्यामुळं भाजपचे चान्सेस तिथं वाढलेले आहेत. आता आपण मग अशी म्हणाला एक्झिट पोलचे निकाल बहुतेक वेळेला चुकतातच. आता मागच्या खेपेला सुद्धा 2021ला भाजपला 200 जागा येतील असं दिलं होतं. त्याला तृणमूलला 217 मिळाले आणि भाजपला 77 मिळाले. त्यामुळे आत्ताचे जे अंदाज आलेले आहेत त्याच्यामध्ये भाजपला सगळ्यांनी दिलेत किती 140 ते 170 पर्यंत दिलेले आहेत. म्हणजे अगदी दोघांच्यात कट टू कट निकाल लागतील असंच दिलेलं आहे. तरीसुद्धा हे अंदाज चुकतील कारण भाजपला 190 जागा मिळतील तिथं, कारण त्यांची त्या दृष्टीनं रणनीती आखलेली होती. आता जो एक मुद्दा उपस्थित झाला होता म्हणजे बांगलादेशमधले खासदार हे तिकडे संसदेमध्ये तिकडच्या भाषण करताना म्हणाले की ममता बॅनर्जींचं सरकार यायला हवं. म्हणजे एका अर्थाने त्यांनी असं म्हटलं. खरं त्यांचा म्हणण्याचा जो उद्देश तो होता की भाजपाचं सरकार येते असं एक्झिट पोलमधनं दिसतंय आणि हे बांगलादेशसाठी धोक्याची घंटा आहे. कारण जर भाजपाचं सरकार आलं तर बांगलादेशींना हुसकावून लावलं जाईल आणि ते आपल्या इथे आले बांगलादेशात तर आपलं सगळं त्यांचं पुनर्वसन करा किंवा त्यांच्या जी काय काळजी घ्या त्यासाठी आपल्यावर प्रचंड ओझं एक प्रकारे येईल. म्हणजे अशा अर्थाने ते बघता येईल की ममता बॅनर्जी सरळ सरळ तिथल्या बांगलादेशींचं स्वागत केलेलं आहे, घुसखोरीला प्राधान्य दिलेलं आहे आणि ती घुसखोरी रोखणं हे काम भाजप गृहमंत्रालय अमित शहा यांनी केलेलं आहे. आणि म्हणून तर ती त्यांची डोकेदुखी झालेली आहे. बांगलादेशातला उठाव त्याच्यानंतरच्या निवडणुका हे सगळं बघितता पश्चिम बंगालनं बांगलादेशला मुक्तद्वारच ओपन केलेलं होतं. त्यांचे सरळ सरळ आधार कार्ड बनत होती, मतदार याद्यांमध्ये नावं होत होती आणि ही सगळी शुद्धीकरणातनं घालवलेली आहेत. आणि तोच त्यांचा सोर्स बंद केला. आता ह्या सगळ्या निवडणुकीच्या दरम्यान अनेक यूट्यूब चॅनल म्हणा किंवा अनेक मुख्य प्रवाहातली चॅनल्स असतील, वर्तमानपत्र असतील, त्यांनी तिकडे
मुलाखती घेतल्या सर्वसामान्य लोकांच्या आणि त्याचे अनेक व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने लोकांचं जे म्हणणं होतं ते की जे तुम्ही मगाशी म्हणाल विकासाचा तर मुद्दा आहेच, पण सातत्याने अन्याय, हिंदूंवर अन्याय होणं, हिंदूंच्या म्हणजे अनेक असे भाग आहेत ज्या ठिकाणी हिंदूंनी पलायन केलं, त्यांच्या महिलांवर अत्याचार झाले किंवा हिंदुत्ववादी कार्यकर्ते त्यांची घरं जाळली किंवा बॉम्ब टाकले गेले, महिलांवर बलात्कार झाले. तर हे सगळं घडत होतं. म्हणजे हे काय आत्ताच्या निवडणुकीत दिसलं नाही, पण आधी हे घडत होतं आणि त्यातून लोकांवर प्रचंड दबाव असायचा मतदानाला कसं जायचं. तर हे हे एकच फक्त वर्षानुवर्ष चालत आलं आणि याचा कुठेतरी लोकांना कंटाळा आला होता. बरोबर. कसं आहे, गेल्या काही म्हणजे अगदी 2024च्या का त्याच्या 2019च्या निवडणुकीपासूनच मतदारांमध्ये भीती निर्माण करणं ही विरोधकांची स्ट्रॅटेजी राहिलेली आहे. काय की कुठली तरी एक हवा सोडून द्यायची, संविधान बदलणार, जे कधी बदलता येऊ शकत नाही, ती भीती निर्माण केली. असं तर प्रत्येक अशी नवीन कुठेतरी भीती निर्माण करणं, नरेटिव्ह तयार करणं, फेक नरेटिव्ह तयार करणं, ही स्ट्रॅटेजी झाली. म्हणजे त्याला उत्तर देण्यात भाजप वेळ घालवेल आणि त्यांच्या विकास कामांकडचं दुर्लक्ष होईल. पण आत्ता भाजपनं तसं केलं नाही. त्यांनी विकास कामाचा उल्लेख केला, आदर्श जाहीरनामा पण दिला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धार्मिक संतुलन. की आत्ता त्यांनी तृणमूल काँग्रेस आणि विरोधकांनी काय हवा केली होती की भाजप जर पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आलं तर इथं शाकाहार कंपल्सरी सक्तीचा केला जाईल आणि मांसाहारावरती बंदी घातली जाईल. काय कारण, मांस आणि आला होता, काहीच कारण नव्हतं असा मुद्दा याचा. कारण भाजपमध्ये मांसाहारी लोक नाही आहेत का, किंवा मांसाहार हा काय फक्त ठराविक पक्षाचा आहार आहे का. पण लोक घाबरून जातात ना, अरे खरं तर शाकाहार आले. कारण पश्चिम बंगालचा भात मासे हा महत्त्वाचा अन्न आहे ना, की सर्वाधिक मांसाहार करणारे तिथले लोक आहेत. म्हणून ही हवा तिथं निर्माण केली. पण ती हवा मोदींनी काढून घेतली. पंतप्रधानांनी काय केलं, ज्या वेळेला सभा घेतल्या ठिकठिकाणी त्याला ह्याच्याबद्दल काही बोलले नाहीत. पण जी कलकत्त्याची कालीमातेची पूजा केली आणि ते जे वातावरण निर्माण केलं की कालीपूजेला आम्ही मान्यता दिलेली आहे, कालीपूजा आम्ही करतो, कालीमातेला मांसाहाराचा नैवेद्य असतो ना, मग जर आम्ही मांसाहार बंद करणार असतो तर देवीला दाखवलं नसतं. मग ती हवा तिथं काढून घेतली. असं प्रत्येक ठिकाणी धार्मिक संतुलन म्हणजे ते ठाकूरवाणीला गेले त्या मत्वा समाजाच्या दर्शनाकरता, गंगा मातेचे, मी गंगापुत्र आहे, मी वाराणसीचा आहे आणि वाराणसीची गंगा हुगळी नदीला मिळते, ते हुगळीची पूजा, नदीची पूजा केली. हे सगळं धार्मिक संतुलन जे साधलं त्याच्यामध्ये आदिवासी समाजापासून सगळ्या समाजामध्ये एकजूट त्यांनी निर्माण केली आणि हे सगळे फेक निरेटिव्ह खोडून काढण्याचं काम केलं. आता या अर्थातच ममता बॅनर्जींनी जे काही गेली अनेक वर्ष केलं आणि तरी देखील त्यांना एक सत्ता मिळाली. म्हणजे 215 जागा म्हणजे खूपच त्यांना मोठं बहुमत जे आहे ते मिळालं होतं. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना पराभूत करायचं तर जोरदार एक प्रकारे जे काही त्यांच्याविरुद्ध स्ट्रॅटेजी आखावी लागणार किंवा डावपेच लढवावे लागणार, ते हे सगळं करणं आवश्यक होतं. आणि आता आपण पाहिलं की अमित शहा असतील, स्वतः नरेंद्र मोदी असतील, इतर सुद्धा नेते भाजपाचे हे ठाण मांडून तिथे बसले होते आणि पूर्ण जोरदार अशी तयारी केली होती. तर ही काय नेमकी स्ट्रॅटेजी होती असं तुम्हाला वाटतं? भाजपनं आम्ही काय केलंय, काय करू शकतो हे लोकांपर्यंत बिंबवलं. तिथं कसं लोकांना मीडियापासून दूर ठेवलं जात होतं, जनतेला पेपर वाचण्यापासून दूर ठेवलं जात होतं, कुठलंही तंत्रज्ञान पोचवलं जात नव्हतं. त्यामुळे वर्तमानपत्रातून, माध्यमातून सरकार काय करतंय, सरकारच्या ह्या हे सामान्य जनतेपर्यंत पोचत नव्हतं. किंवा एखादा प्रकल्प आला तिथं, आता एवढ्या पण इन्व्हेस्टमेंट येतात सगळ्या राज्यांमध्ये येतात, तिथं पश्चिम बंगालमध्ये येऊन दिली जात नाही आहे. तर ते एखादी इन्व्हेस्टमेंट आणली, एखादा प्रकल्प आणला तर त्याचा जनतेला काय फायदा होणार आहे हे पोचू दिलेलं नाही आहे. कसं असतं, विरोधातलं जरी सरकार असलं तरी तुम्हाला केंद्राबरोबर जावं लागतं ना. की मोदींचा उदय होण्याचं कारण काय की त्याचा एक जुना किस्सा आहे
विलासराव देशमुख ग्रामीण विकास मंत्रालय होता केंद्रीय, आणि त्यावेळेला मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. तर त्यावेळेला ते म्हणायचे, अरे महाराष्ट्रातले मंत्री लोक माझ्याकडे निधी मागायला येतच नाहीत, ते गुजरातचे मुख्यमंत्री बघा मोदी किती माझ्याकडे निधी घेऊन जात आहेत. पण ते तर विरोधातले होते ना. पण राज्य विकसित होते म्हणजे ते देण्याचा हा भाग आहे. मग केंद्राचा वापर तुम्ही का करून घेऊ शकत नाही? तुम्ही केंद्रापासून स्वतंत्र संकुचित मनोवृत्तीत राहता, प्रकल्प येऊन द्यायचे नाहीत. तर हे मुद्दे सगळ्या मंत्र्यांनी, अमित शहानी, मोदींनी खोडून काढले की आता तुम्हाला गरज आहे, किती दिवस तुम्ही बाहेर जाणार आहे रोजगाराकरता. आणि तरुणांमध्ये आज तिथं एक IT सेंटर नाही आहे किंवा कुठल्याही रोजगाराचे हे नाही आहेत. जुन्या पद्धतीचं जे तिथंच आणीमान लोकांचं होतं. म्हणजे डाव्यांनी कायम तंत्रज्ञानाला विरोध केला, संगणकाला विरोध केला त्यावेळेला. पण आता ती काळाची गरज आहे. आता एवढं जग पुढं गेलं की तर मागं राहता येत नाही आपल्याला. त्यामुळे ते स्वीकारलं तर प्रकल्पाला विरोध करायचे, म्हणजे पुढं जायचंच नाही आहे त्यांना. आणि ही स्ट्रॅटेजी वाईट आहे. म्हणजे ब्रिटिशांनी त्या काळात कलकत्ता ही राजधानी ठेवली होती आणि कलकत्त्यानं ते दिल्लीला गेले का, तर ते विकसित होण्यासारखं होतं. पण एवढं चांगलं तुम्हाला पार्श्वभूमी असताना तुम्ही त्या राज्याचा नाश करताय आणि पर्यायानं जनतेला तुम्ही वंचित ठेवताय विकासापासून. आणि म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश ह्या तुलनेत मागं किती 25-30 वर्ष, 50 वर्ष मागं तुम्ही ठेवता राज्य. त्यामुळे ही लोकांच्या मनातली समजूत दूर करण्याचा प्रयत्न केला गेला. आता मोठ्या प्रमाणावर म्हणजे हिंदू मुस्लिम मतांचं सुद्धा गणित जे आहे ते खूप महत्त्वाचं होतं. म्हणजे मुस्लिम मतं जी आहेत ती एक गठ्ठा ममता बॅनर्जींना पडणार किंवा ममता बॅनर्जींच्या जे कोणी उमेदवार आहेत त्यांना पडणार ही जवळपास खात्री आहे. पण हिंदू मतं जी आहेत ती विभागली जातात अशा सगळ्या परिस्थितीमध्ये. तर ती गोळा करण्याचा किंवा ती आपल्याला मिळावी या दृष्टीने सुद्धा प्रयत्न झाला. आणि कदाचित आता हे जे काही मतांची टक्केवारी वाढलेली आहे तर त्याच्यामधून ते दिसतंय. तर त्याविषयी काय तुम्हाला विश्लेषण करू शकता? ममता बॅनर्जी पूर्वी काँग्रेसमध्ये होत्या 31 वर्षापूर्वी. त्यामुळे मुस्लिम वोट बँक ही काँग्रेसची कायमची राहिलेली आहे. त्यांनी ज्याला तृणमूलची स्थापना केली त्यानंतर इकडं सगळे तो प्रवाह सरकला आणि डाव्यांकडचे जे मुस्लिम वोट बँक होती ती त्यांनी खेचली आणि ती मतं कधी भाजपला मिळणारी नव्हतीच. हिंदू मतांचं विभाजन होऊ नये यासाठी तर स्ट्रॅटेजी यांनी आखलीच भाजपनं पूर्णपणे. पण सगळे समाज एकत्र करण्याकरता ते धार्मिक धर्मपथ म्हणतात ना, तो त्यांनी तयार केला होता तसा. तेव्हा हिंदू मतांची विभागणी होणार नाही याचा मोठ्या प्रमाणात केला. त्याचबरोबर मुस्लिम मतंसुद्धा चांगल्यापैकी खेचण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. कारण त्या ठिकाणी आता MIM सारखे पक्ष आहेत तिकडे गेलेले नाही आहेत. मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण करायचं असतं तर समाजवादी पक्षावर तिथं उगीच आपलं जाऊन तिथं मतं खायला गेले असते, ते गेलेले नाही आहेत तिथं. तर हुमायून कबीरचा एक मुद्दा उपस्थित झाला होता की त्यावेळेला एक वातावरण तयार झालं की तो एक बाबरी मशीद उभारणार, त्यासाठी काय जे काय निधी गोळा करण्याचं त्यांनी हे केलं. पण प्रत्यक्षात त्याचा काही इम्पॅक्ट नंतरच्या काळात म्हणजे प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान कुठेच दिसून आला नाही. दिसून आला नाही म्हणण्यापेक्षा ते बुमरँग त्यांच्यावरती उलटलं की काही गोष्टी जाहीर सभांमधून प्रचारांमधून न बोलता कानोकानी पोचवले जातात ना, त्याच्यातनं ते दूर केलं गेलेलं आहे. आता निवडणुकीचा म्हणजे आता निकाल लागणार आहेत, पण 29 तारखेला ममता बॅनर्जी या स्वतः कुठेतरी त्यांच्याकडे काही व्हिडिओज आले की EVM जे केंद्र आहे ज्या ठिकाणी EVM ठेवलेले असतात त्या ठिकाणी काहीतरी घोळ चालू आहे आणि त्यामुळे लगेच त्यांनी तो इश्यू उचलला की बघा हे सगळं केलं जातं आहे जाणीवपूर्वक, कुठेतरी EVMमध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न होतो आहे. प्रत्यक्षामध्ये तसं काय नव्हतं हे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं. पण कुठेतरी ही अगतिकता दिसून येते का? किंवा पराभवाची चाहूल लागली असेल असं म्हणू शकतो आपण. कुठलं तरी खापर कुठेतरी फोडावं लागतं. आपल्या पराभवाचं खापर कशावरती पडायचं तर EVM वरती. विरोधकांची स्ट्रॅटेजी आहे पहिल्यापासून की काही नाही सापडलं ते EVMला दोष द्या.
नाही तर निवडणूक आयोगाला द्या. तसं आता ह्याच्यात छेडछाड करणं शक्य नाही ना. पहिल्यापासून कसं बूथ कॅप्चरिंगची सवय लागलेली होती की ते जायचं आणि फटाफट शिक्के मारायचे. त्याच्याचे चित्रपट पण किती निघून गेले होते, प्रतिघात सारखे असतील त्याच्यात. हे बंद झाल्यामुळं हे अस्वस्थ कृती झाली आहेत. मग ती निकालानंतर कुणी ऐकणार नाही ना. लोक जल्लोषात असतील म्हणून आधी हा कांगावा करायचा. बाकी त्यात काय अर्थ नाही. आता बांगलादेशींचा मुद्दा हा खूप त्यातला महत्त्वाचा आहे. कारण केवळ पश्चिम बंगालमध्ये नव्हे तर संपूर्ण देशातच जे बांगलादेशी घुसखोर आहेत त्यांना बाहेर काढण्याचं एक जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे. पण ती फार संथ गतीने आहे किंवा ते सगळं शोधून काढणं हे खूप तेवढं सोपं नाही. पण पश्चिम बंगालमधले जे घुसखोर आहेत त्यांना बाहेर काढलं किंवा भाजपा आल्यानंतर आणखी ती प्रक्रिया वेगाने सुरू होईल, तर याचा नेमका काय फायदा जो आहे तो पश्चिम बंगालसाठी होऊ शकतो? पश्चिम बंगालच नाही, संपूर्ण देशासाठी ती आवश्यक गोष्ट आहे की घुसखोर बांगलादेशी जे आहेत ते कुठपर्यंत आपल्या मुंबईत नाही आहेत, सगळीकडे घुसलेले आहेत. आणि ते एक फार मोठं रॅकेट आहे. ते येतात कसे, त्यांना आधार कार्ड कसं देतं, त्यांना राहायला जागा कोण देतं, हे सगळं संशोधन करणं त्याच्यामध्ये वेळ जाईल. पण बांगलादेशातनं बऱ्यापैकी हुसकावून लावलेत आणि त्यातलं पहिल्यांदा हुसकावून लावले ते मतदार यादीतनं हुसकावून लावलेले आहेत. मतदार यादीतनं हुसकावल्यावरती घरातनं हुसकावून काढायला बाहेर अवघड लागणार नाही. आणखीन होईल ती प्रक्रिया लवकर. का आता नक्षलवादाची मोहीम संपवली ना, 31 मार्च पूर्वी आम्ही नक्षलवाद मुक्त भारत करू, ते पूर्ण करून दाखवलं. माओवाद संपवलं. तसंच बांगलादेशी मुक्त भारत हेच आता पुढचं धोरण असलं पाहिजे. आणि हे सगळीकडे घुसलेले आहेत, त्यामुळे सगळ्या राज्यांची ही चिंता आहे. आता या सगळ्या काळामध्ये ममता बॅनर्जीने अनेक प्रयत्न केले. म्हणजे SIRला विरोध केला किंवा निवडणूक आयोगच कसा सरकारचं सगळं ऐकतोय किंवा सरकारच्या ताटाखालचं मांजर बनलेलं आहे वगैरे असे सगळे आरोप केले. पण निवडणूक आयोगाने आपलं काम जे आहे ते सुरू ठेवलं. आता आपण पाहिलं निवडणुकीच्या दोन टप्प्यात तिथे निवडणूक झाली, मतदान झालं, तर त्यावेळेला CAPF सारखे जे दलं आहेत ती तिथे उतरवण्यात आली आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर जो बंदोबस्त ठेवण्यात आला, मतदारांमध्ये जी भीती निर्माण केली जात होती ती होऊ नये या दृष्टीने तयारी करण्यात आली. आणि त्याचा आपण परिणाम पाहिला की कुठे दंगली झाल्या नाहीत, मोठ्या प्रमाणावर काय मारहाण झाली नाही किंवा लोक मारले पण गेले नाहीत जे आधीच्या निवडणुकांमध्ये झालं. तर हे निवडणूक आयोगाचं जे काम आहे, एका बाजूला सगळे विरोधक निवडणूक आयोगाच्या विरोधात आहेत आणि दुसरीकडे ते आपलं काम करतायत. त्याविषयी तुमचं काय विश्लेषण? निवडणूक आयोग अत्यंत चांगलं काम करत आहे. कुणी काही म्हणू देत, पण मागच्या खेपेला 5-6 टप्प्यात मतदान घेतलं होतं. त्यामुळं यांना बोगस मतदानाला इकडे शिफ्ट करायला वेळ मिळाली. आता 2 टप्प्यातच घेतलं. त्यातला अंतर पण कमी आहे, 6 दिवसाचंच अंतर आहे. त्यामुळे ह्या ज्या सुरक्षेच्या बाबी घेतलेल्या आहेत त्या अत्यंत चांगल्या आहेत. आणि त्याचबरोबर केंद्रीय संरक्षण यंत्रणा आपण तिथं सक्षमपणे उभ्या होत्या आणि त्याचा वापर केला. आणि कोण काय म्हणेल, कोण काय टीका करेल याचा विचार न करता निवडणूक आयोगानं काम केलेलं आहे निस्पृहपणे. त्यामुळे टीका करू देत, कारण त्यांना हे माहिती आहे आपण कितीही काम चांगलं केलं तरी आपलं कौतुक कुणीही करणार नाही आहे. त्यामुळे आपण काम चोख केलं पाहिजे. हे अगदी क्लिअर चांगलं काम केलं आहे, 100% देता येतील त्यांना. आता या सगळ्या निवडणुकीमध्ये भाजपा विरुद्ध तृणमूल काँग्रेस किंवा ममता बॅनर्जी विरुद्ध मोदी असं चित्र आहे. प्रत्यक्षात काँग्रेससारखा राष्ट्रीय पक्ष जो म्हणजे तिथून अस्तंगत झाल्यासारखी स्थिती आहे, डावेसुद्धा अस्तंगत झाल्यासारखी स्थिती आहे. तर काँग्रेसचं काय नेमकं याच्यात कुठे काही काँग्रेसची भूमिकाच दिसून आली नाही. म्हणजे भलेही त्यांना कमी जागा मिळतील किंवा मिळणार नाहीत, पण कुठेतरी काहीतरी आपला एक राष्ट्रीय पक्ष या नात्याने आपण तेवढ्यात जोरदार निवडणूक लढवायला पाहिजे होती असं कुठे दिसलं नाही. काँग्रेसला आता आपली पुनर्रचना करावी लागणार आहे की भारतीय जनता पक्षानं वेळोवेळी जे बदल केलेत, आता नितीन नवीन सारखे तरुणाच्या ताब्यात पक्ष सोपवलेला आहे. त्यामुळं एकीकडं 84-85 वर्षाचे खरगे आणि हे 47 वर्षाचे नितीन नवीन असा हा सामना होत असताना
नितीन नवीनांच्या नेतृत्वाखाली भाजपनं जर पश्चिम बंगालचं यश मिळवलं तर काँग्रेसला प्रचंड बदल करावे लागतील आणि तरुण नेतृत्व द्यावं लागेल. ते गांधी विरहित द्यावं लागेल. म्हणजे राहुल गांधींनी पण ते म्हणजे आता राहुल गांधी घराण्याकडं नेतृत्व नको. आता खरगे कसे शिक्का आहेत, पण कोणतरी तरुण उभा तिथं करावा लागेल. आणखीन त्यामध्ये राजेश पायलटचं नाव पुढे येऊ शकतं. त्याच्याकडं जर नेतृत्व गेलं तर पक्षाला थोडीफार उभारी मिळवता येईल, नाही तर वाईट अवस्था आहे काँग्रेस. आता एक्झिट पोलमध्ये जे काय आकडे आले त्याचं काय होईल ते आपण प्रत्यक्ष 4 तारखेलाच बघू. पण भाजपच्या दृष्टीने हे राज्य जिंकणं हे जी काय तेवढी ताकद त्यांनी लावली, कदाचित अन्य राज्यात तेवढी लावली पण नसेल, पण या राज्यात जेवढी ताकद लावली ती लावणं काय आवश्यक आहे. त्याच्यामुळे भारतामध्ये काय मोठा बदल होणार आहे, म्हणजे भारतीय राजकारण जे ते कसं बदलू शकतं. ताकद भाजपसाठी नाही तर देशहितासाठी महत्त्वाची होती. पश्चिम बंगाल हे सीमेवरचं राज्य आहे. ज्याप्रमाणे ईशान्येकडील राज्यांचं संरक्षण केलं, 7 सिस्टर्समध्ये स्पेशली आसाम, अरुणाचल, चायनाकडले धोके जे होते आपले चीनपासूनचे ते रोखण्याकरता केलं, तसंच इकडं बांगलादेशचं संकट रोखण्याकरता तिथं मजबूत शासन पाहिजे की जे बांगलादेशींबरोबर हात मिळवणंही करणार नाही आहे. आज डावे असू देत, काँग्रेस असू देत, तृणमूल असू देत, हे सातत्यानं पाकिस्तान आणि बांगलादेशची हात मिळवणी करतात. पाकिस्तानच्या नेत्यांची स्टेटमेंट्स यांच्या तोंडी असतात. पण देश हितासाठी, भाजपच्या हितासाठी नाही, पश्चिम बंगाल जिंकणं गरजेचं आहे. आता तुम्ही जो पाकिस्तानचा मुद्दा उपस्थित केला त्यावरनंच एक जो मी इतिहासाकडे आपण वळलो तर पूर्व बंगाल म्हणून किंवा पूर्व पाकिस्तान म्हणून जो बांगलादेश तयार झाला, पण त्याची एक त्यांच्यामध्ये एक पहिल्यापासून ही आहे की कुठेतरी पश्चिम बंगालचा हा जो भाग आहे जो हिंदू बहुल होता म्हणून तो राहिला, पण तो सुद्धा मुस्लिम बहुल करणं आणि जेणेकरून एक मोठा बांगलादेश तयार होईल अशी त्यांची अपेक्षा आहे. आणि त्याच्यात कुठेतरी भारतीय जनता पार्टी हा त्यांच्या दृष्टीने अडथळा आहे असं वाटतंय. तर या सगळ्या राजकारणातसुद्धा त्याचा परिणाम निश्चितपणे होऊ शकेल. म्हणूनच मग अशी म्हटलं की देशहितासाठी पश्चिम बंगालमध्ये भाजप पाहिजे. सीमेवरच्या सगळ्या राज्यांवरती भाजप पाहिजे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही या सगळ्या विषयांवर सविस्तर बोललात. प्रामुख्याने जो एक्झिट पोलचा मुद्दा होता त्यातून तुम्ही तुमचा जो आकडा सांगितलेला आहे त्याच्याकडे आपण बघूया की 4 तारखेला प्रत्यक्षात त्याच्यामधलं कशा पद्धतीने समोर येतोय तो निकाल. पण एकंदरीतच जी काय स्ट्रॅटेजी आहे भाजपाची, काय गरज होती भारतासाठी किंवा भारताच्या हितासाठी पश्चिम बंगाल जिंकणं कसं आवश्यक आहे आणि प्रत्यक्षात लोकांनी कशा पद्धतीने मतदान केलेलं आहे हे सगळं 4 तारखेला स्पष्ट होईल. पण तुम्ही इथे आलात आणि या सगळ्या विषयावर सविस्तर बोललात त्याबद्दल खूप खूप आभारी. नमस्कार. तर आत्ताच आपण प्रफुल्ल फडके यांच्याशी हा संवाद साधला. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.